पुढची बातमी पाहूया। टीईटी परीक्षेची नवी तारीख ही आत्ताच घोषित करा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे। राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे। 2 आठवडे झालेत तरी परीक्षेची नवी तारीख ही अजूनही आलेली नाहीये। 6 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य हे अंधारामध्ये आहे असं राहुल गांधींनी म्हटलंय। पेपर फोडणारे मोकाट आहेत, यंत्रणा बेदाग आणि शिक्षा मात्र प्रामाणिकांना असं देखील राहुल गांधींनी म्हटलेलं आहे आणि ही मागणी केली आहे। तर पेपर फोडणाऱ्यांवरती कारवाई करा, परीक्षार्थींना वयोमर्यादेमध्ये 1 वर्षाची सवलत द्या, शिक्षण क्रांतीची वेळ आली आहे असं देखील राहुल गांधींनी म्हटलंय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, राहुल गांधींनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे ही मागणी केलेली आहे, नेमकं पत्रात काय म्हणण्यात आलंय? राहुल गांधींनी याविषयी समाज माध्यमांवरही माहिती दिली आहे की टीईटीची परीक्षा रद्द झाली, परंतु त्यानंतर अजूनपर्यंत नव्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाहीये, तर ही तारीख जाहीर करण्यात यावी। त्याशिवाय ज्यांनी पेपर लीक केले त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित व्हावी आणि त्यांना या सगळ्यासाठी जबाबदार धरण्यात यावं। त्याशिवाय राहुल गांधींनी म्हटलं की 17 जुलैला मी डेहराडूनला या संदर्भामध्ये एक पत्रकार परिषद घेत एका नव्या अभियानाची सुरुवात करणार आहे की जे एकंदरीत देशभरामध्ये सुरू असलेल्या पेपर फुटीच्या विरोधात असेल असं राहुल गांधींनी स्वतः समाज माध्यमांवर म्हटलेलं आहे। त्यामुळे राहुल गांधींनी आज 3 प्रकारचे अल्टिमेटम दिलेत। एकतर नव्या परीक्षेची तारीख जाहीर करा, जबाबदारी निश्चित करा आणि निर्धारित वेळेत भविष्यातील सुरक्षेची शाश्वती, भविष्यातील गॅरंटी या सर्व परीक्षार्थींना दिली गेली पाहिजे, मग ती त्यांच्या वयोमर्यादेच्या बाबतीत असेल किंवा त्यांच्या अटेम्प्ट मर्यादेच्या बाबतीत असेल, असंही राहुल गांधींचं म्हणणं आहे। अगदी धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीसाठी।